आज आपण करणार आहोत कपालभाती प्राणायाम. तर कपालभाती प्राणायामचे खूप सारे फायदे आहेत. पहिलं तर तुमचं वजन जर तुम्हाला कंट्रोलमध्ये करायचं, वजन कमी करायचं, तर हा प्राणायाम सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही जर रेग्युलर केलं तुमचं वजन निश्चितच कमी होतं. त्यानंतर तुम्हाला जर तुमचं पोट पुढे आलं आहे, स्त्रियांचं पुरुषांचं बऱ्याच जणांचं काही कालांतराने पोट पुढे येतं, तर तुम्ही जर हा प्राणायाम रेग्युलर केलं तर तुमचं पोट नक्कीच कमी होतं. तुमचा पोटाचं चरबी नक्कीच कमी होते या प्राणायामामुळे. त्यानंतर मन शांत करायला हा प्राणायाम सगळ्यात बेस्ट आहे. ज्यांना मुलींना PCODची समस्या आहे किंवा आफ्टर सर्टन एज हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो, तर त्या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा सगळ्यात बेस्ट प्राणायाम आहे. त्यानंतर तुम्हाला पिरियड्सचे प्रॉब्लेम असतील, मासिक पाळी व्यवस्थित येत नसेल किंवा गर्भधारणा व्हायच्या आधी स्त्रियांनी हा प्राणायाम केला पाहिजे. मासिक पाळीसाठी पण हा सगळ्यात बेस्ट प्राणायाम आहे. त्यानंतर तुमची जेव्हा मेनोपॉज सुरू होतात त्यावेळेलाही तुम्ही हा प्राणायाम केला तर सगळ्यात बेस्ट आहे. त्यानंतर तुमची पचनशक्ती यामुळे सुधारते. त्यानंतर दूषित वायू किंवा मनात काही विचार असतील, काही असेल तर ते सगळे आपल्या शरीरात काय असेल ते सगळं आपलं बाहेर पडायला ह्या प्राणायामचा खूप आपल्याला फायदा होतो. त्यामुळे हा प्राणायाम सगळ्यात बेस्ट आहे. पण ज्यांना हाय BP आहे किंवा ज्यांना हार्ट संदर्भात काही प्रॉब्लेम आहे किंवा प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांनी हा प्राणायाम डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नये. बाकी तुम्ही हा प्राणायाम सगळेजण करू शकतात. खूप सारे फायदे आहेत. हा प्राणायाम करणं एकदम इझी आहे आणि तुम्ही रेग्युलर केलं तर केलं तर याचे खूप फायदे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपलं पोट आत घ्यायचं आणि नाकाने आपल्याला हे बाहेर सोडायचं. जसं आपण तोंडाने कसं आपण एखादी गोष्ट फुंकर म्हणून बाजूला करतो, तसं आपल्याला राखाडी करायचं आहे. आपण नाकाने जेव्हा बाहेर सोडून आपलं आपोआपच पोट आपला आत जाणार आहे. तर असं आपण हे करायचं. असं आपण 1 मिनिटात आपण 60 वेळा तरी करायचं आहे. 1 सेकंदाला 1 स्ट्रोक असं आपण करायचं. तर आपण असे 3-4 सेट करू शकतो. आपण सुरू करूया.